तर हो, काल आम्ही गेलो होतो मनूचं इको 2D स्कॅन करायला. मनू म्हणजे माझी 9 महिन्यांची मुलगी आहे तिचं. तर तिथं हॉस्पिटलमध्ये गेलं ना, तर बरेचसे जण मला विचारायचे, "हिचं का स्कॅन करायचं? हिचं का 2D इको करायचं?" तर मला प्रत्येकाला हे सांगावं लागत होतं, की का करणार आहे ते. तर मी आज तेच तुम्हाला सांगणार आहे, की काल आम्ही तिचं इको 2D स्कॅन का केलं ते. त्याचबरोबर मी आज थालीपीठ बनवणार आहे, त्याचीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. तर काल आम्ही तिचं 2D इको स्कॅन करायला गेलो होतो. म्हणून आता ह्या 23 तारखेला 23 मेला 9 महिन्याची कंप्लीट होईल. तर तिचा जन्म आहे ना तो 23 ऑगस्टला झाला होता. आणि तिची म्हणजे माझी ती ही सेकंड डिलिव्हरी, फर्स्ट डिलिव्हरी नवन्याच्या वेळेस झाली होती. तर ती खूप छान होती, तिचा एक्सपिरियन्सही खूप छान होता. पण ही सेकंड डिलिव्हरी, तिचा एक्सपिरियन्स खूपच वाईट होता माझा तरी, कारण मला अजूनही त्याचा त्रास होतो. आणि माझं सी सेक्शन झालं आहे सेकंड टाईम. फर्स्ट टाईम माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. तर डिलिव्हरी थोडीशी कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं ती केली लवकर झाली. आणि ती म्हणजे की 9वा महिना लागून मला 2-4 दिवस झाले असतील, 3-4च दिवस. तर माझी डिलेवरी केलेली. तर ती थोडी लवकर झाल्यामुळे ती थोडीशी प्रीमॅच्युअर होती. थोडीशी मी यासाठी म्हणते कारण ती 36 वीक्समध्ये झालेली. ती 7 वीकला किंवा त्यानंतर डिलिव्हरी होती ती मॅच्युअर असते, पण 36ला किंवा त्याच्या आधी जी डिलिव्हरी होती ती प्रीमॅच्युअर असते. त्यामुळे जेव्हा ती झाली तेव्हा ना तिला थोडासा श्वास घ्यायला त्रास होत होता. तर तिला डिलिव्हरी झाल्या एक 10 मिनटात तिला NICUला हलवलं होतं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. तर 7 दिवसांनी तिला डिस्चार्ज दिला होता, ती ठीक आहे म्हणून. पण 2 महिने तिचं चांगलं वेटही वाढलं, 2-1.5 महिने. पण त्यानंतर तिचं जे वेट आहे ते गेनच होत नव्हतं. तिला 2 दातही होते खालचे. तर बहुतेक त्यामुळे तिने दूध पिणं सोडलं की अजून काही कारण आहे नीटसं कळलंच नाही आहे खरं सांगायचं तर. मग तिला 3-3.5 महिन्याची असताना तिला पुन्हा ॲडमिट केलं होतं. का तर तिचं वजन अजिबातच वाढलं नव्हतं. ती 3 किलोचीच होती. ते वेट वाढत नाही म्हणून तिला ॲडमिट केलं होतं. तर तिचं जे खालचे हे जे टीथ आहेत ते सुद्धा काढून टाकलेत त्यावेळेस, की एक शंका असेल की त्यानेही ती दूध पिऊ शकणार नाही. कारण तिला खाली ना ते दात घासल्या जायचे आणि आपल्याला तोंड आल्यावर कसं होतं अल्सर, तसं तिला व्हायचं. ते एक कारण असू शकतं की तिने दूध पिणं सोडलं होतं. पण अजून काही कारण असेल म्हणून तिच्या भरपूर साऱ्या टेस्ट तेव्हा केल्या. तेव्हा आम्हाला कळलं की तिला PDA. तर PDA म्हणजे काय, तर हृदयाची एक रक्तवाहिनी असते. मी अगदी सोप्या भाषेत सांगते, जे डॉक्टरांनी आम्हाला आधी खूप समजून सांगितलं, नंतर सोप्या भाषेत जे सांगितलं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आपली हृदयाची एक जे रक्तवाहिनी असते ती बाळ जन्माला आल्यानंतर 48 तासात आपोआप ब्लॉक होत असते नॅचरली. पण तिची थोडीशी ओपन राहिली होती, थोडी म्हणजे अगदी 2 mm. तर जेव्हा 2D इको स्कॅन केलं तेव्हा हे आम्हाला कळालं. 4 mm पेक्षा जास्ती असेल तर थोडंसं सिरियस कंडिशन असते, पण हिची अगदी 2 mm होती. आणि 9व्या महिन्यापर्यंत ती ब्लॉक होत असते, जरी कधी कधी आपल्याला कळलं नाही. आता हिने दूध पिणं सोडलं, हिचं वजन वाढलं नाही म्हणून ह्या गोष्टी लक्षात आल्या. पण जर हिने दूध वगैरे व्यवस्थित पित असते, वजन थोडं थोडं वाढत असतं, तर हे लक्षातही आलं नसतं आणि नॅचरली ही तिची आत्तापर्यंत बंद झाली असती. पण तेव्हा आमच्या ते लक्षात आलं. आणि कधी कधी काय होतं, नाही होत बंद, काही कॉम्प्लिकेशन्स होतात, तर तेव्हा एक छोटंसं ऑपरेशन करावं लागतं. जे आपण हार्टचे ब्लॉकेज काढण्यासाठी जसं ऑपरेशन करतो सेम तसंच हे ब्लॉक करण्यासाठी ऑपरेशन करावं लागतं. तर हे जे 9व्या महिन्यापर्यंत म्हणजे कालपर्यंत जे आमचे दिवस होते ना, रोज सकाळी उठून असं वाटायचं की आता ती बरी झाली असेल ना. कारण तिला 2दा आम्ही NICUमध्ये ॲडमिट केलं होतं. तेव्हा जो होणारा त्रास आहे, तर ज्यांचे बाळ ते NICUत असतात ना त्यांनाच माहिती असतो की किती त्यावेळेस गोष्टी म्हणजे घालमेल असते. आपलं बाळ जेव्हा आतमध्ये असतं आणि आपण काहीच करू शकत नाही, ते रडतं, हे करतं, तर ती खूप म्हणजे खूप वाईट वेळ असते. ज्यांचीही बाळं NICUमध्ये राहिली असतील ना त्यांना हे नक्की माहीत असेल की तेव्हा किती आतून तुटल्यासारखं होतं. तर तीच काही वर्स्ट कंडिशन आम्ही 2दा सहन केली आणि पुन्हा तिसऱ्या वेळेस ती होऊ नये आमच्यासाठी याची आमची खूप 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 इच्छा होती. त्यामुळे ते 2D इको स्कॅन करावा लागला आणि फायनली काल तिचा जो रिपोर्ट आहे तो अगदी व्यवस्थित आला आहे. ते जे म्हणजे राहिलं होतं ओपन ते व्यवस्थित क्लोज झालं. आता काही टेन्शनचं कारण नाही, ती नॉर्मल बाळांसारखीच आहे. तर त्यामुळे तिचं वजन थोडंसं कमी वाढत होतं. बहुतेक एखादं वर्षानंतर म्हणजे ती जेव्हा 1-1.5 वर्षाची होईल त्यानंतर तिची जी ग्रोथ आहे ती व्यवस्थित होईल.
पण आता काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. तिची औषधं पण बंद झाले. तिला एक औषध चालू होतं, तेही कालपासून मग आम्ही बंद केलं आणि ते एकदम फिट अँड फाईन आहे. शेवटी म्हणजे इतकं बरं वाटलं ना काल, इतकं की म्हणजे ते दिसत तर होतं की ती पूर्ण ॲक्टिव्ह होती, दूधही पित होती, खातही होती, तर बरी झाली हे समजत होतं. पण एक शंका असते ना आपल्या मनात, तर ती काल एकदम क्लिअर झाली आणि खूप बरं वाटलं. खूप खूप म्हणजे मी काय सांगू की खूप रिलॅक्स वाटलं. खूप दिवसांनी काल रिलॅक्स वाटलं. तर त्यामुळे तिचा इको2D स्कॅन केला होता काल. जो आम्हाला तिला आम्ही 3.5 महिन्याचं असताना ॲडमिट केलं होतं. 3 महिन्यानंतर सांगितलं होतं करायचं आणि 9 महिन्याच्या आधी सांगितलं होतं. त्यामुळे मग आम्ही थोडे अजून 1-2-2.5 महिने जास्ती घेतले आणि फायनली ते काल केलं आणि एकदम ओके झालं. तिथेही मला भरपूर जण विचारायचे, हिचा का करायचा, ही एवढी छोटी आहे. तर मला म्हणजे नंतर असं वाटायला लागलं होतं ना, 2-3 जणांनी विचारल्यावर आणि तेच सांगितल्यावर की सांगूच नाही. पण मग असं ते फार रूडली वाटतं, म्हणून मग मी सांगत होते एकदम पेशन्स घेऊन, चेहऱ्यावर स्माईल ठेवून, कारण करणार काय दुसरं. चला, खूप बडबड केली. आता मी ना थालीपीठची तयारी करते आणि तुमच्यासोबत शेअर करते की मी थालीपीठ कसं बनवणार आहे ते. झालं काय, मला तुमच्यासोबत मी थालीपीठ कसं करणार आहे हे शेअर करायचं होतं. मी बोलली होती पण मी एक गडबड केली, ती काय ते दाखवते. हा, मी निम्मी स्टेप दाखवायची विसरूनच गेले, पण हरकत नाही, मी अशीच सांगते. ह्याच्यात आहे ना मी बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकले आणि हे जे पीठ आहे ना ते याचं आहे. तर हो, थालीपीठ आपण भाजणीचंही बनवू शकतो किंवा सगळे पीठ ते मिक्स करून त्याचे थालीपीठ बनवू शकतो. पण हे पीठ ना काल मला गावाकडनं आले, हे गेले होते, यांचं थोडंसं काम होतं त्यासाठी, तर तिकडून दिलेलं आहे. तर हे ते बोलले थालीपीठाचं पीठ आहे धपाट्यांचं. तर मला असं वाटतं आहे बघून पण की हे जे पीठ असणार आहे ना ते हुरड्याचं पीठ आहे. जे ज्वारीचा हुरडा असतो ना तर त्याचे थालीपीठ बनवतात. तर हे त्याचं पीठ आहे. तर त्याच्यात मी छान असा बारीक चिरून कांदा घातला, कोथिंबीर घातली आणि ते मिक्स केलं आणि इथं वाटणाची तयारी करायला घेतली. तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे मी तर हे तुम्हाला दाखवायचंच विसरले. तर हरकत नाही, एवढी काय अवघड नसतात, तुम्हाला सगळ्यांना जमतही असतील. पण म्हटलं चला मी करणार आहे तुमच्यासोबत शेअर करते. तर याच्यात कांदा कोथिंबीर घालून घेतली ह्या पिठात आणि इथे मिरची आहे आणि अंधार का पडलं आहे, मिरची आणि लसूण घातलं आहे, खाली लसूण आहे. ते छान असं बारीक वाटणार आहे मीठ घालून आणि थोडेसे जिरणार आहे, याच्यात थोडेसे जिरे घालणार आहे आणि हे छान असं वाटून मग याच्यात मिक्स करून याचं पीठ मळून घेणार आहे. ही चटणी वाटून घेतली आहे, जे चटणी म्हणजे आपली हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ हे छान असं मिक्सरमधून वाटून घेतलं आहे आणि यात घातल्या. त्याचं छान असं पीठ मळते. आपल्याला पीठ घट्ट पण नाही मळायचं आणि अगदी पातळी नाही करायचं आहे, थोडंसं सैलसर मळायचं आहे. म्हणजे आपण चपातीला करतो ना त्यापेक्षा थोडंसं हे सैल असायला हवं, म्हणजे आपल्याला धपाटे ते किंवा थालीपीठ ते छान असे थापता येते. तर हे ना मी ओलं करून घेतलं हे कापड, ज्याच्यावर मी हे थापणार आहे थालीपीठ, ते पाण्याचा हात घेऊन हे मस्त आपल्याला ना थापून घ्यायचे. तर काही जण प्लॅस्टिकच्या कागदवरही करत असतील, पण मी माझ्या मम्मीला वगैरे करताना पाहिले तर त्यांनी सगळे हे ना असं कापडावर ठेवूनच थापतात. त्यामुळे मीही तसंच करणार आहे. छान असं जेवढं जमेल ना तेवढं छान पातळ हे थापून घ्या. मी गेलो होतो बाहेर, जे की सध्या नेहमी जातो चक्कर मारायला. काही भाज्या, तर आज तसंच गेलो होतो पण काही भाज्या घ्यायच्या होत्या. परत नंतर विचार केला, आज गुरुवार आहे, शुक्रवार, शनिवारी सुट्टी आहे ना हो, शनिवारी सुट्टी, मग उगीच काय भाज्या घेऊन येऊ जास्तीच्या. लयच केळं दिलं होतं ना,
2 केळं एक्स्ट्रा 8 केळं झाले. तर मग फक्त मनूसाठी केळी घेऊन आलोत आणि बटाटे. घरात बटाटे असेल बाकी काही नसेल ना तरीही चालतं. फॅनशिवाय थांबणं हे फॅनचं चालू असेल ना खूप आवाज येतो वाऱ्याचा, त्यामुळे बंद केलं आणि मी ब्लॉगची एंडिंग करणार आहे आता. तर आजचा हा जो ब्लॉग येतो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.